नीट यूजी फेरपरीक्षा 2026 पारदर्शक, सुरक्षित आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सांगली जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे। 21 जून रोजी जिल्ह्यातील 10 परीक्षा केंद्रांवर 4572 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली। यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते। परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांच्या वाहतुकीपासून ते परीक्षा संपेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे। सर्व परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून उमेदवारांची ओळख पडताळणी आणि सुरक्षा तपासणी काटेकोरपणे केली जाणार आहे। तसेच वाहतूक व्यवस्थापन, वीज पुरवठा, आरोग्य सुविधा आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत। संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिले आहेत।